चला नमस्कार मित्रांनो, आज आपली कपासी आहे 4x6 अमृत पॅटर्न। आता याच्यामध्ये कसं झालं माहिती आहे का, आपण जे फवारणी केली त्याच्याबद्दल पूर्ण शेड्यूल आपण सांगणार आहे। शेड्यूल असं सांगणार आहे की पहिल्यापासून तर आत्तापर्यंत काय केलं। आज आपली कपासी म्हणजे कमीत कमी छातीभर झाली आहे। आता या छातीभर झाल्याचं कारण सांगतो तुम्हाला। आपण जे काही फवारणी केली त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ करत आहे। आता व्हिडिओ अशा पद्धतीने करत आहे आपण की पहिल्या फवारणीत काय घेतलं, दुसऱ्या फवारणीत काय घेतलं, खतामध्ये काय घेतलं, पहिलं खत दुसरं खत काय काय घेतलं आपण। आता हे 4 फूट आहे आणि हे इकडे या, हे आहे तुमचं 6 फुटाचं अंतर। आता 6 फूट अंतर म्हटलं म्हणजे हे 6 फूट म्हणजे भरपूर झालं। त्याच्या हिशोबानं एकरी आपण एक बॅग 10 26 26 पहिल्या डोसमध्ये दिली आहे, दुसऱ्या डोसमध्ये एकरी 10 आपले 10 26 26 एक बॅग दिली आहे आपण। आणि तिसऱ्या म्हणजे आपण पहिल्या फवारणीत काय घेतलं ते सांगतो तुम्हाला। पहिल्या फवारणीत आपण पहिला घटक, दुसरा आणि तिसरा अजून हाच आहे। पहिल्या घटकमध्ये आपण घेतला आहे तुमचं मावा तुडतुडा पांढरी माशी येत नाही, पण आपण घेतलं इमिडा। पहिली गोष्ट इमिडा आणि सल्फर घेतलं 80% वाला आपण WG वाला। आता याच्यामध्ये काय झालं, पहिला घटक, दुसऱ्या ह्याच्यात आपण घेतलं आपलं इमिडा आणि आशा टापचा घटक, आणि त्याच्यासोबत आपण घेतलं एक सल्फरचं घटक, एक तारा सल्फर एक तारा। आता तुम्ही म्हणाल काय असं काय आहे बा। आता तिसऱ्या फवारणीत आपण जे काही औषध घेऊन राहिलो ते आपण नंतर सांगू आपण। पण आता ह्या 2 फवारणीचं नियोजन आणि खताचं नियोजन, 2 खत झाले आणि तिसरं खत आता दिलं आपण। आता तिसरं खत आपण दिलं हे कपाशीपासून या पद्धतीनं, म्हणजे इथून कमीत कमी 1 फुटावर 6 ते 7 फुटावर म्हणजे 6 ते 7 इंचावर या पद्धतीनं, म्हणजे डवऱ्याला लावलं आपण सरत्याच्या हिशोबाने आपण खत दिलं आहे। आता हे झालं तुमचं आलं खत नियोजन। या पद्धतीनं आता कपाशी तुम्ही पाहू शकता, या पद्धतीची कपाशी आहे। आणि दुसरी गोष्ट, शेतकरी म्हणतात मावा भरपूर आलेला आहे, भरपूर आलेला आहे। तर आपल्या याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही मावा नाही आहे, कोणत्याच कपाशीमध्ये मावा नाही आहे, कोणत्याच पानावर नाही आहे, पाहू शकता तुम्ही। फक्त आता तुडतुडा हा दिसत आहे, बरोबर आहे, हे पहा मावा नाही आहे आणि पात्या पहा। आणि दुसरी गोष्ट कसं आहे, जे ब्रांचेस असते आपल्याला ते ब्रांचेस पहा जमिनीपासून खाली कर थोडसा, हां ये खाली, हां हे ब्रांचेस आहे, हे ब्रांचेस आहे, हे दोन पानावर ब्रांचेस आहे। हे पहा 2 पानावर म्हणजे दोन बोटावर, हे पहा हे 2 ते 3 पानावर, 2 ते 3 बोटावर, हे दोन्ही बोटावर नाही, हे कमीच आहे। हे पहा 2 बोटावर, हे 2। याचं कारण सांगतो तुम्हाला। याचं कारण म्हणजे असं आहे की आपण जे विद्राव्य खत देतो किंवा भेसाई डोस देतो किंवा आपण त्या 10-26 मध्ये दुसरं काही टाकतो, हे टाकायचं काम नाही आहे। कारण सांगतो तुम्हाला, एकच खत द्या, एक तर 10-26-26 द्या, 12-32-16 द्या, 8-21-21 द्या, 9-24-24 द्या। यापैकी कोणतेही एकरी एक बॅग द्या। आता शेतकरी म्हणते एकरी एक बॅग पडत नाही, त्याचं कारण सांगतो तुम्हाला। आपलं अंतर कसं आहे, हे 4x6 म्हणजे हे 4 फुटाचं आणि हे 6 फुटाचं अंतर आहे। याच्यामध्ये काय होते, अंतर जास्त बनवून याच्यामध्ये जे 3 फुटाचं अंतर येते, आपली कपाशी राहते 3 फुटावर, म्हणजे एक तुमचं तास कमी झालं याच्यामध्ये, बरोबर आहे। 1 तास कमी झाल्यानंतर हा जो प्रॉब्लेम आहे, इथचं खत इथे येऊन जाते, म्हणजे एकरी एक बॅग, बरोबर आहे। आता राहिली दुसरी गोष्ट कोणती, आपण जे खत देऊन राहिलो हे अंतर तुमचं म्हणजे हे ज्या तासातला म्हणजे तासातला आपण खत देणं आहे ते कमी झालं पूर्ण, बरोबर आहे। मग आपण हे खत कुठं चाललं, इथं चाललं। पहिल्या वेळेस कसं आहे, खत देतो आपण 3 ते 4 झाडं, दुसऱ्या वेळेस खत देतो आपण 2 ते 3 झाडं। तर अशा हिशोबाने आपण खत देणं पाहिजे। पहिलं खत तुम्ही 4 बोटावर, दुसरं खत तुमचं 8 बोटावर, म्हणजे या टाईम त्याकडनं। आता तिसरं खत आपण दिलं या इथं 10-26-26 आणि सल्फर। आता सल्फर कोणतं काम करते, बुरशीनाशकचं काम करते। दुसरी गोष्ट, तुमच्या जो काही रोग असन मुळ्याचा
तो रोग कमी होऊन जाते त्या हिशोबानं. पण आता कसं आहे माहिती आहे का, पाणीच नाही आला. 1 महिना झाला, आता 3 हप्ते झाले पाऊस नाही आहे. पाऊस नसल्यामुळे का होऊन राहिलं की जमिनीची ओल पूर्ण आटली. हा, सर्व शेती सारख्या नाही आहे. जमीन जर भारी असेल तर अमृत पॅटर्नची पद्धत लावा. जमीन हलकी असेल तर लावू नका. आता कसं आहे 3 हप्ते झाले पाऊस नाही आहे. त्याच्या हिशोबानं कसं आहे, हा हिशोब आपण जे भारी जमीन आहे त्या भारी जमीन आपण करतो. आता आपली हे 12 एकरची जमीन आहे, 12 एकर कपासी आहे. हा एक प्लॉट आहे नाथ संकेत 11-11चा. तर याच्या हिशोबानं आपलं नियोजन आहे. त्याच्यानंतर जे अजितची आहे त्याचा पण आपण व्हिडिओ काढू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे आपल्याला जे कावेरीची आहे त्याचा पण व्हिडिओ काढू. चालेल. हां, तर आता हा अशा हिशोबानं आपल्याला आहे. आज एवढी पात्यावर आहे. आता हे पात्यावर आता समजून जा. ब्रांचेस पहा, पात्या पहा, भरपूर प्रमाणात आहे. आपण काय करतो, आता कमीत कमी 30 ते 40 पात्या आहे. बरोबर आहे. हां, 30 ते 40 पात्या आहे. आता याच्यासाठी आपण आता नंतर व्हिडिओ करू. नंतर व्हिडिओ केल्यानंतर आपण पाठवू. आपण आता याच्यामध्ये गळफांदी आणि फळफांदी एकही काढायची नाही आहे. जशा आहे तशाच राहू द्यायच्या. फळफांदी असो का गळफांदी असो काहीच नाही काढायच्या अशा हिशोबानं. आता फळफांदी कोणती आणि गळफांदी कोणती, बरोबर आहे, हा फरक असते. पण हे कोणतंच काढायचं नाही आहे. अशाच्या अशा हिशोबाने राहू द्यायचं. आपले 2 खत झाले, 2 फवारणी झाल्या. आता 3रं खत आपण पेरीव पद्धतीनं दिलेलं आहे. अशा हिशोबानं आपलं नियोजन आहे. तुम्ही करा किंवा मला विचारा, चालते. माझं नंबर आहे 9552693271. दुसरी गोष्ट अशी आहे की फॉलो करा. बरोबर आहे, ग्रुपला आम्ही टाकत असतो, त्या हिशोबाने फॉलो करा. चालेल. धन्यवाद.